नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मागच्या जे काही काळामध्ये जे काही केळी एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, तर त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक कशा पद्धतीने केली, तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मधल्या काळात काय झालं, की जे काही युद्धाचं वातावरण, पूर्ण तणावाचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आणि बऱ्यापैकी प्रमाणामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण जे काय केळी एक्सपोर्ट आपण जे काही आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट करत होतो, तर ते त्या ठिकाणी पूर्णपणे बंद झालं. आणि याचा फायदा घेऊन बंद झालेलं काही कंटेनर आपल्याला सांगितलं, की जे काय मुंबईचे जे काय बंदर आहे, तर त्या बंदरावरती अडकून पडलेले पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर एक्सपोर्ट कंपन्यांनी जे काय वेंडर होते त्यांना सांगितलं, की काही दिवसांपर्यंत जे काय माल हार्वेस्टिंग आहे, तर ते त्या ठिकाणी थांबवा. काही शेतकऱ्यांचा माल घेऊनही त्या ठिकाणी त्यांनी हार्वेस्ट केलेला नव्हता. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर एक 4 ते 5 दिवसांनी त्यांनी काय सांगितलं, की जे काही नॉन चिलिंगचा माल आहे, तर तो त्या ठिकाणी हार्वेस्ट करून घ्या. मग मला हा प्रश्न पडला, की जर तुमचे जे काही पॅक हाऊस होते, म्हणजे जे काही कोल्ड स्टोरेज होते, ते पूर्णपणे भरलेले होते. तर तुम्ही जो काही नॉन चिलिंगचा माल हार्वेस्ट करून घेतला, तर तो ठेवला कुठे? म्हणजे याचा अर्थ असा होतो, की जे काही तुम्ही माल म्हणजे जो काही चांगला माल होता, तर तो शेतकऱ्यांकडनं 2-3 रुपयाने हार्वेस्ट करून घेतला. पूर्णपणे मार्केट त्या ठिकाणी तुम्ही ढासळवलं, कमी केलं. 2-3 रुपयाने तुम्ही माल हार्वेस्ट करून घेतला. तुमचे कोल्ड स्टोरेज भरून ठेवले आणि आता ज्यावेळेस एक्सपोर्ट चालू झालेला आहे, तर तो 2-3 रुपयाचा माल तुम्ही 40-45 रुपये किलोनी त्या ठिकाणी विकताय. म्हणजे पूर्णपणे तुम्ही तुमचं प्रॉफिट काढून घेतलं, पण याच्यामध्ये थोडाफार शेतकऱ्यांचाही कुठेतरी विचार करायला पाहिजे होता. कारण शेतकऱ्यांनी जी काय वर्षभर मेहनत केलेली होती, तर तुम्ही म्हणजे एका दिवसामध्ये जे काय ठीक आहे युद्धाचं वातावरण होतं, पुढं एक्सपोर्ट होत नव्हतं, पण ज्यावेळेस तुम्ही माल हार्वेस्ट करायला गेला, तर त्यावेळेस माल जात कुठं होता? हाही त्या ठिकाणी मोठा प्रश्न पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस तुम्ही 2-3 रुपयांनी माल हार्वेस्ट करून शेतकऱ्यांकडनं घेतला आणि तुम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून आता पुढं चांगल्या ह्याच्यामध्ये विकताय, तर त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांनाही कुठल्यातरी प्रमाणामध्ये चांगला रेट देऊन त्या ठिकाणी हार्वेस्ट करायला पाहिजे होतं. आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी एक्सपोर्ट चालू झालेलं म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये एक्सपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी चालू झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आत्ता जो काय माल हार्वेस्टिंगला आलेला आहे, तर तो कमी रेटमध्ये देऊ नका. थोड्याच दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा एक्सपोर्ट चालू होईल आणि जे काय पुढचे देश आहेत, तर त्या देशांकडनं केळीची मागणी आपल्याला खूप असल्यामुळे चांगले रेट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले पाहायला मिळतील. धन्यवाद.